आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे काळोखी रात्र. लेखक आहेत राज पाटील. आता ऐकूयात लेखक राज पाटील लिखित भयकथा काळोखी रात्र. बऱ्याच दिवसांपूर्वी म्हणजे 91 सालच्या आसपासचा काळ. माझं वय त्यावेळी 20 वर्षाचं होतं. आमच्या घरचं 18 दारिद्र्य माझ्याही पाठीमागे होतंच. त्यामुळे मी कॉलेजला जरी ॲडमिशन घेतलं असलं तरी खर्चासाठी मला पडेल ती काम करावीच लागायची. न करून सांगतो कुणाला, कारण घरचीच परिस्थिती नाजूक, तर आपणाला खर्चाला पैसे कोण देणार. मी त्या कोणतेही काम असो पण ते करण्याचा प्रयत्न नक्की केलाय. त्यावेळी चित्रपट पाहण्याचं सुद्धा वेळ होतंच. हळूहळू मी चित्रपटाची मशीन चालवायला शिकलो आणि बघता बघता मी एक चांगलाच ऑपरेटर झालो. एक दिवस एक 60 वर्ष वयाचा माणूस मला शोधत घरी आला. त्याने सांगितले की तो एक चित्रपट दाखवण्याचा व्यवसाय करतोय आणि त्याच्याकडे 12 मशीन आहेत पण ऑपरेटर नाहीत. तर तू थोडे दिवस येशील का? मी विचार केला. थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे. हो म्हणायला काहीच हरकत नव्हती, कारण पैशांची टंचाई होतीच. म्हणून मी त्याला होकार दिला. काही दिवस इथे चित्रपटाचा व्यवसाय केल्यानंतर आम्ही सर्व 13 जण बाकीचे ऑपरेटर मिळून गणेश उत्सवासाठी अकलूजला जायचं ठरवलं. तिथे आम्ही 12 ते 13 दिवस राहणार होतो. तिथे काही व्यवसाय करून माघारी येणार होतो. मग आम्ही सर्वजणांनी एक गाडी बुक केली आणि सर्व साहित्य घेऊन निघालो. तर आमचे मालक म्हणाले, अरे आपली M80 घेऊया, आपणाला तिथे उपयोगी पडेल. आता ही M80 म्हणजे 1857च्या बंडात सापडल्यासारखी गाडी होती. म्हणजे ती चाकावर चालते म्हणून तिला गाडी म्हणायची अशी अवस्था होती तिची. मालकाच्या म्हणण्यानुसार एक जण M80 घेऊन आमच्यासोबत निघाला. रस्त्यात थोडंफार थांबत थांबत आम्ही अकलूजला पोहोचलो. तिथे चौकात लॉजवर एक रूम घेतली. ती रूम म्हणजेच आमचं उद्याचं ऑफिस होतं. सर्व रूमवर बाहेर आम्ही वेगवेगळ्या चित्रपटाची पोस्टर्स लावली, जेणेकरून जाहिरात व्हावी आणि आपल्याकडे लोक येऊन चित्रपट ठरवावेत. दुसऱ्या दिवसापासून गिराईक यायला सुरुवात झाली आणि एक मशीन बुक होत निघाली. कस्टमरबरोबर मीच बोलायचो आणि मीच चित्रपट ठरवायचो. त्यामुळे मालकाचा माझ्यावर जास्तच विश्वास बसला. त्यात मालकाला कमी ऐकू यायचे म्हणून मालक मला चित्रपट ठरवायला सांगायचे. आमच्या रोजच सर्व मशीनी बुक होऊ लागल्या. कस्टमर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत चित्रपट ठरवायला येऊ लागले होते. आम्ही चित्रपट दाखवायला दुपारीच निघत असू. म्हणजे अकलूज स्टँडला जायचं, तिथून बस पकडून दिलेल्या पत्त्यावर पोहोचायचं आणि रात्री 9ला चित्रपट दाखवून चित्रपट संपला की तिथेच गणेश मंडळात झोपून सकाळी लवकरच्या बसने अकलूजला माघारी यायचं. असा आमचा दिनक्रम असायचा. यात बाकी सर्व ऑपरेटरला मालक दुपारीच त्या ठिकाणी पाठवायचे आणि मला मात्र M80 वरून शेवटी चित्रपट दाखवायला जायला सांगायचे. कारण जर मी बसने गेलो तर दुपारीच बाहेर पडावे लागेल आणि पाठीमागे एखादा कस्टमर आला तर काय करायचे. म्हणून मालक मला शक्यतो रात्री 8 नंतरच पाठवायचे. मीही 8 नंतर पत्ता शोधत शोधत जायचो आणि चित्रपट दाखवून तिथेच मंडळात झोपून सकाळी 6 वाजता निघायचो. रात्री मी उशिरा निघण्यामुळे मला आजूबाजूचा परिसर जास्त काही दिसायचा नाही. अजून एक म्हणजे तिकडं सर्व ऊसाचे उत्पादक जास्त असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊस असायचे. काही ठिकाणी फक्त पाऊल वाटा असायच्या. त्यामुळे अंधारात जायला जास्त भीती वाटायची. शिवाय लोकवस्ती ही कोंबड्यांना दाणे टाकावेत अशी विखुरलेली असायची. असाच एक दिवस बुधवारचा होता. आमचे शेवटचे 2च दिवस बाकी होते. त्यामुळे आम्ही सर्व खुश होतो, कारण आम्हाला 2 दिवसानंतर घरी जायला मिळणार होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी रात्री 8 वाजता M80 घेऊन बाहेर काढली आणि त्याच्यावर मागच्या सीटवर मशीन बांधली आणि एका मोठ्या पिशवीत कापडी पडदा आणि त्यात मराठी चित्रपट अर्धांगिनी यांच्या प्रिंट टाकल्या आणि ती पिशवी गाडीच्या पुढे दोन्ही पायात ठेवली. माझं जर्किंग घातलं आणि त्या मंडळाचा पत्ता घेऊन निघालो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारठा होताच. ज्या वस्तीवर मी निघालो होतो ती वस्ती तशी खूपच लांब होती. मी उसातून वाट काढत निघालो होतो. पुढे जरासं माळरान लागलं. तिथून पुढे 4 वाटा होत्या. कुठल्या बाजूला जायचं समजतच नव्हतं. म्हणून तिथे जरा थांबलो. आजूबाजूला काळोख पसरला होता. त्यात रातकिडे ओरडत होते. एखादा पक्षी डोक्यावरून उडून जात होता. जरा वेळाने एक शेतकरी हातात फावडे घेऊन उसाला पाणी पाजून निघाला होता. त्याला मी म्हटले, बाबा ही जाधव वस्ती कुठे आहे? त्यावर त्या माणसाने मला अंधारात निरखून पाहत विचारलं, कंच्या गावचं पाहुणं तुम्ही आणि जाधव वस्तीवर काय काम आहे? मी म्हणालो, बाबा मी अकलूजवरून आलोय आणि जाधव वस्तीवर पिक्चर दाखवायला निघालोय. माझ्या म्हणण्यावर तो माणूस म्हणाला, म्हणजे तुम्ही सिनेमा दाखवता होय? तर या वाटेनं सरळ जावा. पुढं जरा झाडी आहे. जरा पुढं गेल्यावर एक चिंचेचं झाड आहे. तिथं 2 वाट्या आहेत. त्या डाव्या बगलानं जावा. जरा पुढं गेल्यावर एक वडा आहे.
तिथून पुढं फरलांगभर जाधव वस्ती आहे, जरा जपून जावा. त्या म्हाताऱ्या माणसाने पत्ता सांगितला, पण शेवट जपून या शब्दावर दिलेला जोर मनात भीती भरवत होता. म्हणून मी विचारले, बाबा जपून म्हणजे मी नाही समजलो. त्यावर तो म्हातारा म्हणाला, तसं नाही, पण एकतर अंधारी रात्र आहे आणि रस्ता पण बराबर नाही, आणि तुम्ही तर या भागात नवीन आहे, पडाल बिडाल म्हणून म्हणलं. जसं म्हाताऱ्याने म्हटल्यावर माझा जीवात जीव आला. मी त्या म्हाताऱ्याचा आभार मानून पुढे निघालो. पुढे गेल्यावर दाट झाडी लागली. त्या माणसाच्या म्हणण्याप्रमाणे रस्ता खूपच खराब होता. तरीही मी वाट काढत पुढे जात होतो, कारण मला वेळेत पोहोचायचं होतं. पुढे एक मोठे चिंचेचे झाड लागले. झाडाच्या फांद्या खूपच लांब आणि मोठ्या होत्या. एक प्रकारची भीती जाणवू लागली. तिथे 2 वाटा होत्या. मी डाव्या बाजूच्या रस्त्याने निघालो. गाडीचं स्पीड जरा कमी केलं तर गाडीचा लाईट कमी व्हायचा, आणि गाडीचा लाईट जास्त पडावा म्हणून गाडी वेगात चालवण्यासारखा रस्ता नव्हता. त्यामुळे मी कमी वेगातच निघालो. पुढे जास्त झाडी चालू झाली आणि उतार पण खूप होता. दोन्ही बाजूने करंजाच्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्या होत्या. त्या चुकवत रस्ता काढताना मला नाकी नऊ येत होतं, पण नाईलाज होता. त्या गाडीच्या आवाजाने झाडावर बसलेला एखादा पक्षी फडफडत उडून जायचा. पुढे ओढा लागला, त्यात पाणी नव्हते. तिथून पुढे परत चढ लागला. चढ चढून वर आलो बराच. पुढे आल्यावर झाडे जरा विरळच झाली. काही वेळानंतर मला 15 ते 16 घरची वस्ती दिसली. त्यावेळी माझ्या जीवात जीव आला. तिथे पोहोचल्यावर एक तरुण मुलांचं टोळकं माझीच वाट पाहत होतं. रात्रीचे 9:15 वाजले होते. त्या मुलांनी माझे सर्व साहित्य काढून मला एकाच्या घरी जेवायला नेलं. जेवण करत असताना इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. बोलता बोलता मला एकजण म्हणाला, ऑपरेटर, तुम्ही चित्रपट दाखवल्यानंतर अकलूजला रात्री जाता की सकाळी जाता? मी म्हणालो, मी शक्यतो मुक्काम करून सकाळी लवकर जातो, पण असं काय विचारलं? त्यावर तो म्हणाला, बरं करता सकाळी जाता ते, आणि इथून पुढेही कुठेही चित्रपट दाखवून झाल्यानंतर तिथे झोपत जावा आणि सकाळी लवकर उठून गेलात तरी चालेल, कारण आमच्याकडच्या जागा चांगल्या नसतात. त्याच्या अशा बोलण्याने मी मनातून घाबरून गेलो, कारण इकडच्या भागात अजून 2 दिवस तरी काढायचे होते. जेवण झाली आणि आम्ही चित्रपट जिथे चालू करायचा होता तिथे आलो. वस्ती लहान असल्यामुळे लोकही कमीच होती. जेमतेम 50 लोक असावीत. मी चित्रपट चालू केला. अर्धांगी हा मराठी चित्रपट आहे. आशा काळे या चित्रपटात आहेत, तसा हा चित्रपट भूताटकी भटका आत्मा यावरच आहे. यात स्वतःच्या मुलांसाठी मृत आईचा आत्मा भटकत असतो. असो, चित्रपट कधी संपतो असं झालं, कारण आम्हाला रात्रीची नीट झोप नसे आणि दिवसाही झोप नसे, त्यामुळे खूप कंटाळा यायचा. अखेर एकदा चित्रपट झालाच. सर्व लोक आपापल्या घरी झोपण्यास निघून गेले. मीही मशीन पडदा गोळा करू लागलो. मंडळाचे सर्व कार्यकर्ते मला मदत करायला लागले. मी त्यांच्याजवळ चित्रपटाच्या राहिलेल्या पैशांची मागणी केली, कारण सकाळी जर पैसे मागितले तर कुणी म्हणायचे ते दुसऱ्याकडे आहेत, दुसऱ्याने म्हणायचे मी तिसऱ्याकडे दिलेत, तो आता रानात गेलाय. अशाने मला अकलूजला जायला उशीर होत असे. म्हणून मी कुठेही शो दाखवला की शो झाला की लगेच राहिलेली रक्कम काढून घेत असायचो. मंडळातील मुलांनी राहिलेली रक्कम मला दिली. मी पैसे मोजून पाहिले तर 200 रुपये कमी होते. मी त्याबद्दल त्यांना विचारले तर ते म्हणायला लागले की आमची वर्गणी अजून नीट जमा झाली नाही. जेवढी जमा झाली आम्ही तेवढी दिली. मी त्यांना म्हणालो, अरे बाबांनो, पण मी मालकाला 200 रुपये कुठे गेले म्हणून सांगू? मला माझ्या पगारातले पैसे द्यावे लागतील. शब्दाने शब्द वाढत गेला आणि आमची चांगलीच बाचाबाची झाली. अखेर शेवटी त्या मुलांनी घरी जाऊन 200 रुपये मला आणून दिले. पण आता माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न होता. तो म्हणजे आता मुक्काम कुठे करायचा, कारण मंडळातील शेवट मनाचा निर्णय केला आणि मशीन गाडीवर बांधली आणि पिशवी पुढ्यात घेतली व गाडी चालू करून मी अकलूजला निघालो. रात्रीचे सर्वसाधारण 1 वाजला होता. कच्च्या रस्त्याने गाडी खूपच सावधगिरीने चालवावी लागत होती. आभाळ भरून आलं होतं, त्यामुळे विजाही चमकत होत्या. म्हणजे पाऊस कोणत्याही क्षणी सुरू होण्याची शक्यता होती. तो चालू होण्याच्या आत मला अकलूजला जायचं होतं. हवेत कमालीचा गारठा होता. त्यात कुठेतरी रात्रीच्या पक्ष्यांचे ओरडणे होते. त्यामुळे तर आणखीनच भीती वाटू लागली. पुढे झाडी सुरू झाली तशी मला जास्तच भीती वाटू लागली, कारण पुढे ओढा होताच, शिवाय उतार होता. मनातल्या मनात मी देवाचा धावा करत होतो. मनात नको ते विचार येऊ लागले होते. जेवताना त्या मुलाने सांगितलेल्या सर्व गोष्टी आठवणीत यायला लागल्या. म्हणतात ना, रिकामं मन सैतानाचा कारखाना असतो. यामुळे की काय, सगळे वाईट भीतीचे विचार मनात येऊ लागले. पुढे झाडी जशी जास्त लागायला लागली तसा काळोखही जास्त वाटू लागला होता. उतार चालू झाला. पुढे लांबवर मी नजर टाकली तर मला ओढ्याच्या आसपास थोडी दिसली. मला जरा बरं वाटलं आणि तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर एकदम अंधार झाला. माझ्या गाडीची लाईट बंद झाली होती. गाडी अंधारात चालूच होती,
पण लाईट लागत नव्हती. मी तसाच धडपडत त्या आगीपर्यंत गाडी घेतली. तिथे कुणीतरी आग केली होती. मला थोडी शंका आली, कारण इथे जवळपास कुठेही लोकवस्ती नाही. मग ही आग पेटवली कुणी? माझ्या काळजात धस्त झालं. मी त्या आगीजवळ गेलो, गाडीमधल्या स्टँडवर लावली आणि खिशातून छोटा टेस्टर काढून आगीच्या प्रकाशात हेडलाईट खोलू लागलो. माझ्याजवळ उजेडात कोणतंच साहित्य नव्हतं, त्यामुळे ती आगच काय उजेड होईल त्यावर दिसणारच होतं. मी आजूबाजूच्या काटक्या पालापाचोळा त्या आगीत टाकून थोडा उजेड जास्त पाडण्याचा प्रयत्न करू लागलो. बराच वेळ झाला, पण प्रॉब्लेम काही सापडत नव्हता. आत्ता मात्र मी खूप वैतागलो होतो. लाईट चालू नाही झाली तर काय करायचं? असल्या आडरानात झाडीत रात्र मला निघणं शक्य नव्हतं. तेथील वातावरण तर खूपच भयानक वाटू लागले. मी सर्व देवांचा धावा मनातल्या मनात करू लागलो. काय करावं ते समजेना. इतक्यात थोडा पाला वाजला. मी त्या दिशेला पाहिलं तर एक तरुण मुलगा 22 ते 24 वयाचा असेल. त्याला पाहिल्यावर मला जरा हायसं वाटलं. थोडा धीर आला. तो जवळ येऊन काही म्हणण्याच्या आतच मी त्याला म्हणालो, दादा, माझ्या गाडीची लाईट लागत नाही आणि मलाही त्यातलं जास्त काही माहिती नाही. तुम्ही जरा मला मदत कराल का? त्यावर तो तरुण म्हणाला, ठीक आहे, बघू काही जमतं का ते. असं म्हणून तो गाडी रिपेअर करायला मला मदत करू लागला. एवढ्या रात्रीचं कुठे निघायलास? मी त्याला सर्व सत्य परिस्थिती सांगितली. सर्व ऐकून तो मला म्हणाला, अरे, असं रात्रीचं फिरायचं नसतं. दिवस माणसासाठी असतो, पण रात्र ही माणसासाठी नसते. काही जागा चांगल्या नसतात. आता मात्र माझी भीतीनं गाळण उडाली. तरी पण मी मनाला समजवले की आता आपण एकटे नाही, हा सुद्धा आहेच की, मग कशाला घाबरायचं. मी कितीतरी त्याच्याबरोबर बोलत होतो, पण तो फक्त हो किंवा नाही एवढंच म्हणायचा. मीही जास्त त्याला डिस्टर्ब नको म्हणून जास्त काही विचारलं नाही, कारण गाडी व्यवस्थित होणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. अखेर गाडीची लाईट त्याने चालू केली. मला खूप आनंद झाला. मी त्याला 100 रुपये देत होतो, पण त्याने ते घेण्यास नकार दिला. मग मी त्याला विचारले, तुला कुठे जायचे आहे? चल, मी तुला सोडतो. त्यावर तो म्हणाला, मी त्या चिंचेच्या झाडाजवळ राहतो, मला तिथे सोड. मला एक विशेष वाटलं की हा त्याच दिशेने आला आणि त्याच दिशेला निघालाय. हे कसं शक्य आहे? मग इथपर्यंत का आला? शेवटी मी जास्त विचार न करता गाडीवरची मशीन थोडी अजून मागे बांधली, जेणेकरून आम्ही दोघेही बसू शकू. मी गाडी चालू केली. तो माझ्या पाठीमागे बसला आणि आम्ही निघालो. माझ्या डोक्यात अनेक विचार आले की मगाशी आपण चिंचेच्या झाडाजवळून जाताना आपल्याला कोणतीही घरे वस्ती दिसली नाही. मग याचं घर कुठे आलं? रस्त्यात मी त्याला बरंच काही विचारायचं, पण तो उत्तर देत नव्हता. मला वाटलं त्याला कंटाळा आला असेल म्हणून नसेल बोलत. आता विजा चमकायच्या कमी आल्या होत्या. मी त्याला डबल सीट घेतला होता, तरीही त्याचा बोजा असा वाटत नव्हता. एकदाच ते चिंचेचं झाड आलं आणि मी त्याला उतरवता यावं म्हणून गाडी थांबवली आणि मागे वळून पाहिलं. माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. तसल्या गार हवेत मला दरदरून घाम फुटला. माझं शरीर भीतीने थरथर कापू लागलं. दातावर दात आपटू लागले, कारण ते मागच्या सीटवर नव्हताच. मागची सीट मोकळीच होती. त्या सीटच्या मागे मशीन बांधलं होतं. हे कसं शक्य आहे? मी आठवून पाहिलं, तो माझ्या गाडीवर बसला होता, तर मग रस्त्यात गाडी कुठे थांबली नाही. मग हा उतरला कसा? चालू गाडीवर उडी मारली असती तर मला ते समजलं असतं. शिवाय त्याच्या पाठीमागे मशीन होतं, त्यामुळे चालू गाडीवरून उडी मारणंही शक्य नव्हतं. मग हा गेला कुठे? मला समजायचंच बंद झालं. मी गाडीचा हँडल फिरवून लाईटच्या उजेडात पाहिलं की इकडे तिकडे एखादं घर आहे का, पण तिथे काहीच नव्हतं. माझी पाचावर धारण बसली. मी जास्त वेळ न घालवता गाडी वेगात घेतली. त्यामुळे काही वेळा चाकं खड्ड्यात जायची तर काही वेळा दगडावर जायची. कसा तरी धडपडत मी अकलूजला पोहोचलो. लॉजवर गेल्यावर 2 चादरी घेऊन झोपलो, पण या प्रकाराने झोप काही लागली नाही. हळूहळू अंग गरम होऊ लागले. सकाळी 9ला उठलो. अंगात तापही होता आणि डोकंही दुखत होतं. मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणल्या आणि आंघोळ उरकून चहा घेतल्यानंतर गोळ्या खाल्ल्या. डोक्यात खूप विचार होते. आपण रात्री पाहिलेलं स्वप्न होतं की भास होता, की सत्य नक्की काय होतं हे समजायलाही मार्ग नव्हता. आंघोळ केल्यानंतर मी कालचा शर्ट बदलला होता. जुन्या शर्टच्या खिशातून माझा टेस्टर बाकीची कागद घेतली, पण त्यात माझं आयडेंटिटी नव्हतं. सगळीकडे शोधलं पण व्यर्थ. बहुतेक माझं आयडेंटिटी रात्री टेस्टर करताना पडलं असावं. काय करावं मला समजेना. अंगात तरी ताप आहे आणि अजून तिथे जायचं म्हटल्यावर माझ्या अंगावर काटा आला. पण मनाची कशीबशी समजूत घालून मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. गाडीवरून निघालो. दिवस असल्याने भीती बरीच कमी झाली होती. अखेर त्या चिंचेच्या झाडाजवळ आलो. तिथं आजूबाजूला पाहिलं पण कुठेच घरे दिसत नव्हती. मी डाव्या रस्त्याने ते ओढ्यात आलो, पण आश्चर्य असं की तिथे कोणतीही आग नव्हती. किमान रात्रीच्या आगीची राख तरी हवी ना, पण तसंही काहीच नव्हतं. गाडीच्या टायरच्या खुणा मात्र होत्या आणि माझं आयडेंटिटीही तिथे सापडलं. मी माघारी यायला निघालो.
माझ्या मनाची अवस्था खूपच बिकट झाली. डोक्यात मेंदू लहान आणि प्रश्न जास्त असं झालं आणि त्या प्रश्नांची उत्तरं सापडत नव्हती. जर हा भास असेल तर माझं आयडेंटिटी तिथं कसं आलं आणि सत्य असेल तर? मी परत त्या चिंचेच्या झाडाजवळ आलो आणि थोडा विचार करून मी झाडाजवळच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने निघालो. रस्त्याने मला एक माणूस काही दिसला नाही. बरंच पुढे गेल्यावर एक गाव लागले. अलीकडेच एक 70 वर्षाचा म्हातारा घराबाहेर झाडाखाली बसला होता, म्हणून मी त्याच्याकडे गेलो. झाडाजवळ गाडी उभी करून मी त्या माणसाला त्या चिंचेच्या झाडाविषयी विचारले. त्यावर त्या म्हाताऱ्याने आपल्या चष्म्यातून माझ्याकडे रोखून पाहत मी कुठला म्हणून विचारले. मी माझी सर्व माहिती त्यांना सांगितली. तसेच रात्री घडलेली सर्व घटनाही त्यांना सांगितली. ते ऐकून म्हाताऱ्याने मोठा उसासा टाकत सांगायला सुरुवात केली. बऱ्याच वर्षापूर्वी त्या चिंचेच्या झाडाखाली एक पारधी कुटुंब झोपडी करून राहत होते. त्यात 4 बायका आणि 6 पुरुष राहत होते. इथे ती लोक मिळेल ती कामे करून आपला उदरनिर्वाह करायची. त्यांच्यात एक 22 वर्षाचा तरुण होता. त्याचं नाव राख्या. मुलगा स्वभावाला खूपच छान होता. अडल्या नडल्यांना मदत करायचा. त्याला आवडायचंही. असेच काही दिवस गेले आणि इकडे गावात चोऱ्या होऊ लागल्या. कितीही गस्त घातली तरी चोर चोरी करून जात होते. त्यामुळे गावातले सर्व ग्रामस्थ चिडले होते. गावाने कितीही उपाय केले तरी चोर सापडत नव्हते आणि चोरीही बंद होत नव्हती. एके दिवशी राख्या गावात दुकानात काही साहित्य न्यायला आला होता. त्यावेळी गावातील काही टपोरी मुलांनी त्याला अडवलं आणि तूच चोर आहेस असं म्हणून त्याला मारायला सुरुवात केली. बाकीचेही गावकरी आले व त्याला जे मिळेल त्याने मारू लागले. तू खूप गयावया करत होता. आम्ही चोर नाही, पोटाची खळगी भरायला तुमच्या गावात आलोय. आमच्या तिकडे दुष्काळ असल्यामुळे आमच्याकडे रोजगार नाही. तुमचा भाग पाण्याचा आहे. इथं रोजगार भरपूर असतो म्हणून आम्ही इथं राहायला आलोय. पारधी समाजात जन्मलो म्हणून काय गुन्हा झाला का? सगळेच पारधी चोर नसतात. पण हे गावकऱ्यांच्या लक्षात यायला खूप वेळ गेला होता. नियतीनं आपलं काम चोख बजावलं होतं. तो निश्चित पडला होता. तो आपली व्यथा मांडायला देवाकडे गेला होता. काही वेळाने त्याच्या घरातील सर्व लोक तिथं आली आणि त्याच्या आईनं हंबरडा फोडून आणि त्याच्या आईचा हंबरडा ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. पण करणार काय? काही चुका आधी घडतात आणि पश्चाताप नंतर होतो. त्याच्या घरातल्या लोकांनी त्याची बॉडी घरी नेली आणि त्या ओढ्यात अग्नी दिला. दुसऱ्याच दिवशी त्या घरातील सर्व सदस्यांनी हे गाव सोडले ते कायमचंच. राख्या अजूनही गरजू लोकांना मदत करत असतो. म्हाताऱ्याचे डोळे भरून आले होते. त्यांनी आपले डोळे धोत्राने पुसले. मीही जड अंतकरणाने निघालो, कारण माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. त्यानंतर मी त्या भागाकडे कधीही गेलो नाही. जर तुम्हाला भयकथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.